श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजचा जो व्हिडिओ हा बनवला आहे मी, तो जे लोक जास्त बोलतात त्यांनी हा नक्की ऐकावं. जास्त बोलण्यामुळे काय होते तर बघा, कधी कधी आपण अनेक समस्यांना आपण स्वतः जबाबदार असतो. सतत सगळीकडे बोलण्याची सवय आपल्यालाही अडचणीमध्ये आणत असते. आपण असे काही बोलून जातो की नंतर इच्छा नसताना देखील ही गोष्ट आपल्याला करावी लागते. आणि कधी कधी रागाच्या भरात असं बोलतो की ज्याच्यासाठी नंतर आपल्याला फक्त पश्चाताप करावा लागतो. आपण आपल्या शब्दामध्ये अडकतो. म्हणून जितकं जास्त बोलणार तितकं जास्त आपण फसत जाणार. बघा, एक शब्द आहे औषध बनतो आणि एक शब्द हा घाव करतो. म्हणून चूक आपल्याला जे काही फायदे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, एक सद्गुरूंचा शिष्य होता. तो खूप बोलका होता. तो नेहमी बोलत राहायचा. दिवसभर इकडे तिकडे नुसता बोलत बसायचा. भिक्षा मागायला जायचा तेव्हा प्रत्येक घरातून एक नवीन गोष्टी तो घेऊन यायचा आणि आश्रमातील इतर शिष्यांना कथन करायचा. एका शिष्याची दुसऱ्या शिष्याशी तो तुलना करायचा, चुगली करायचा आणि दुसऱ्यासमोर छान वागण्याचा मस्त प्रयत्न करायचा. स्वतःच्या तोंडून स्वतःची तारीफ करायचा आणि गुरुसमोर स्वतःला सर्व शिक्षणापेक्षा बुद्धिमान, श्रेष्ठ दाखवण्याचा तो प्रयत्न करायचा. मी श्रीमंत कुटुंबातील मुलगा आहे. मला तर हवी असेल तर मी आरामदायी आणि छान असं जीवन जगू शकलो असतो. पण मी हे सर्व सोडून इथे आलो कारण मला सत्य शोधायचे आहे. मला स्वतःला जाणून घ्यायचे आहे. म्हणून मी या सर्वांचा त्याग केला आहे. तर बघा, एके दिवशी गुरूंनी सर्व शिष्यांना बोलवले आणि सांगितले की पुढचा 1 महिना मी तुम्हा सर्वांना काहीतरी एक जो संकल्प करायचा आहे. त्यामुळे तुमची संकल्प शक्ती ही मजबूत होईल आणि तुमचा आत्मविश्वासाचा पाया मजबूत होईल. तर बघा, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कोणताही एक संकल्प करून घ्या आणि 1 महिन्यापर्यंत ज्याने हा संकल्प मोडेल तो पुन्हा आपल्या नित्यक्रमामध्ये येऊ शकतो. आणि सर्व शिष्यांनी आपल्या ताकदीनुसार लहान मोठे संकल्प घेतले आणि गुरूंना सांगितले आणि तेथून निघून गेले. पण बोलक्या शिष्याला स्वतःला वेगळे आणि मोठे दाखवायचे होते. म्हणून तो गुरुच्या कुठे जवळ पोहोचला आणि म्हणाला की मला कोणताही असा छोटा मोठा संकल्प सांगू नका. मला असा चांगला, महान असा मोठा संकल्प सांगा. त्या बोलक्या शिष्याचे बोलणे ऐकून गुरु थोडेसे हसलेच आणि म्हणाले, संकल्प तू पूर्ण करू शकशील का? तुला ते पूर्ण करणे शक्य नाही होणार. तर तू पुन्हा हे तुझ्या मनानं जो तुला योग्य वाटेल तोच संकल्प घे. पण तो म्हणाला, गुरुवर, नाही, तुम्ही मला जो संकल्प द्याल तोच मी पूर्ण करील. कृपया मला तो संकल्प तुम्ही सांगावा. ठीक आहे, तर मग तू पुढच्या 1 महिन्यापर्यंत शांत राहशील. तोंडातून एकही शब्द तुझ्या निघायला नको. हाच तुझा संकल्प आहे. शिष्य म्हणाला, गुरु, हा काही संकल्प आहे का? ही तर खूप सोपी गोष्ट आहे. फक्त 1 महिना गप्प बसायचे. मला तर माझ्या पात्र असा मोठा संकल्प तुम्ही द्यायला पाहिजे होता. ठीक आहे, तुम्ही हा संकल्प दिलाच आहे तर याचे मी पूर्ण पालन करील. आणि तो लगेच गप्प बसला. गुरुच्या झोपडीतून बाहेर पडला. त्याला शांत राहणे खूप सोपे वाटले. कसा तरी 1 दिवस चुपचाप शांततेत मस्त त्यानं घालवला. पण दुसऱ्या दिवसापासून त्याला न बोलण्याचे वजन वाढू लागले आणि 3ऱ्या दिवशी त्याला असा जडपणा जाणवू लागला आणि 4थ्या दिवशी तर त्याला न बोलता राहावलेच जाऊ नये. एक त्याची अशी विचित्र अवस्था त्याला स्वतःची जाणवू लागली. आणि जे त्याच्या आजूबाजूला जे शिष्य होते ते बोलत होते त्याला ईर्ष्या वाटू लागली. त्यांच्या समोर त्यांना त्याचं बोलणं, त्यांचा पक्ष त्याला मांडायचा होता. पण त्याचा संकल्प त्याच्या मार्गामध्ये हा येत होता. म्हणून दिवसभर फक्त तोंड
आणि डोळे तो बनवत राहायचा. असे आणखी काही दिवस गेले आणि शिष्य हा आजारी पडला. त्याला खाण्यापिण्याची इच्छा वाटत नव्हती. त्याला फक्त बोलायचे होते. तो गुरुकडे गेला आणि त्यांच्यासमोर बसून त्यांना म्हणाला, आणि गुरुवर्य, मला बोलायचे आहे. मला बोलल्याशिवाय श्वाससुद्धा घेता येत नाही. माझा दम हा घोटायला लागला आहे. मी आता वेडा होतोय. काय करू? माझा संकल्प मोडावा. हे वाचून गुरुवर्य हसायला लागले आणि म्हणाले, संकल्प मोडायचे असतात, पण जो संकल्प करतो तो आपल्या आंतरिक शक्ती वाढवू शकतो, आणि जो आंतरिक शक्तीला वाढवतो तोच समज जागृतीच्या मार्गाने पुढे जातो. संकल्प हा करणे तुझ्या हातात होते आणि मोडणे पण तुझ्याच हातात आहे. ज्याचा संकल्प मोडला आहे त्यानं नित्यक्रमाकडे परतले आहे. आणि जर तू हे देखील करू शकत नाही तर तू तुझा संकल्प मोडून तुझ्या जुन्या नित्यकर्माकडे परत जाऊ शकतो. पण लक्षात ठेव, जर तू हा छोटासा संकल्प पूर्ण करू शकत नाहीत तर मग उरलेले जे तुझे आयुष्य आहे तू कसे सांभाळणार? बघा, पूर्णपणे तुझ्या हातात आहे. म्हणून गुरुचे शब्द ऐकून शिष्याच्या हृदयाला घाव करून गेले. तो काही न बोलता तिथे निघून गेला आणि स्वतःला कुटियामध्ये कोंडून घेतले. तो फक्त त्याच्या जो आवश्यक कामासाठी कुटी सोडून बाहेर यायचा. उरलेला वेळ तो कुटियातच बसायचा. 15 दिवस गेले. आश्रमातील सर्व शिष्यांचे संकल्प जवळपास तुटले होते. पण त्या बोलक्या शिष्याचा संकल्प अजूनपर्यंत चालू होता. संकल्प घेतल्यापासून त्याने एकही शब्द उच्चारला नव्हता. एवढा बोलका असणारा माणूस कसा गप्प झाला याचा सगळ्यांना, ज्या आश्रमातील सर्व शिष्य होते त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले. 15 दिवस गेल्यानंतर तो परत त्याच्या गुरुकडे गेला आणि त्याने लिहून सांगितले, गुरुवर्य, मी बाहेरून गप्प आहे, पण आतून माझा आवाज खूप जास्त येत आहे. तो खूप ओरडत आहे, तक्रारी करत आहे. मी आतून बोलत राहतो. माझे मन सर्व प्रकारचे विचार करत राहते. बाहेरून जितका शांत आहे तितकाच आतून माझ्या मनामध्ये खूप असा गोंगाटा चालू आहे. अजूनही संकल्प टिकला आहे, पण तुझा संकल्प जो चालू आहे तुझ्या कानावर पडत राहतील जोपर्यंत तुझे मन बोलत राहील. कारण जर तुला बोलायची सवय आहे तर तुम्ही बाहेरून गप्प असाल, पण आतून तुमच्या आवाजापासून तुम्हाला दूर जावे लागेल. त्याने गुरुंना नमस्कार करून शिष्य निघून जातो आणि पहाटे आपली कुटी सोडून जंगलात जातो. त्याला संकल्पाची बरेच दिवस पूर्ण झाली पण शिष्य परत येत नाही. हे पाहून सर्वांना जंगलातील प्राण्यांनी त्याला खाऊन तर टाकले नाही ना, अशी भीती वाटू लागली. या दरम्यान लोकांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कोठे सापडलाच नाही. कारण गुरुच्या सर्व शिष्यांनी हे मान्य केले होते की वन्य प्राण्यांनी त्याला आपले शिकार बनवले आहे. पण गुरूंना असे वाटले नव्हते की एक दिवस आश्रमातील एक शिष्य गुरुकडे आला आणि म्हणाला, गुरुवर्य, त्या बोलक्या शिष्याला जनावरांनी मारले असेल तर? गुरुवर्य म्हणाले, प्राण्यांनी त्यांची शिकार केली असू शकते, पण तो परत न येण्याची आणखी एक कारण असू शकते. कदाचित त्याला ते मिळाले असेल ज्याच्यासाठी तो गेला होता. गुरुवर्य, जास्त बोलणे इतके हानिकारक आहे का? गुरु म्हणाले, हे देखील मानवी जीवनातील अनेक दुःखांपैकी एक दुःख आहे. पण आपण कधी गप्प बसू शकत नाही. तो नेहमी काहीतरी बोलत राहतो. आपण निम्म्याहून जास्त दुःख आपल्या एकट्या बोलण्यामुळे होतं. बघा, बहुतेक कुटुंबाचे भांडण कारण म्हणजे आमचे अनावश्यक बोलणे. आपल्यापैकी कोणालाही गप्प बसायचे नाही. आपल्याला फक्त समोरच्याला ऐकवायचे आहे. जे आपण आपल्या मनात आहे ते बाहेर काढून टाकण्याचा आणि त्यांच्या मनात बसवायचे आहे. त्याला समजवायचे आहे की तू चुकीचा आहेस आणि मी बरोबर आहे. हे कितपत योग्य आहे? कारण दुसरा पण तेच करत असतो आणि असेच प्रत्येक जण एकमेकांच्या कुजलेल्या गोष्टी घेत असतो. मग कालांतराने त्याच गोष्टीचे पदर मोजकत राहतात आणि एकमेकांना सांगत असतो. म्हणून अशा प्रकारे ऐकण्याची आणि ऐकवण्याची कामं
आयुष्यभरही चालूच राहतात. पण या अज्ञानात आपण आपला वेळ आणि आयुष्य, समज आणि मुख्य म्हणजे तो मौल्यवान क्षण गमावून बसत असतो. या जगात जे जगता येतं, ते अनुभवता येतं, त्याचा आनंद मिळतो. पण बदल्यात आपल्याला काय मिळत नाही, सर्व वाया जातं. आपण या वेडेपणात काय हरलो आहोत, ते फक्त काही लोकांनाच कळतं. बाकीच्या लोकांना त्यांच्या येण्याची माहितीही नसते, तर त्यांना त्यांच्या जगण्याबद्दलची माहितीही नसते. तेव्हा शिष्य म्हणाला, मग त्याचे समाधान आहे का गुरु? तेव्हा गुरु म्हणाले, तुमचे विचार पूर्ण जागरूकपणे पाहणे हा सर्व मानसिक त्रासातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग आहे. वर्तमानात आपण राहायला पाहिजे. पूर्ण जागृतपणे आपले जे काम आहे ते आपण जीवनात चमत्कार बदल घडवून आणतात. त्या बोलक्या शिष्याला आश्रम सोडून 3 महिने झाले होते, पण त्याची कोणतीही बातमी अजून आली नव्हती. तोपर्यंत सर्व शिष्यांनी त्यांच्या परतण्याची उमेद सोडली होती. पण एके दिवशी तो आश्रमात परततो. त्याला पण सर्वांना आश्चर्य आणि आनंद झाला. त्याला बघून सर्वांना छान वाटतो, खूप आनंद होतो. त्याच्यामध्ये एक गजब बदल जाणवतो. त्याच्या चेहऱ्यावर एक गजब भाव आणि डोळ्यात खूप शांतता असते. आश्रमात येताच सर्व शिष्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले आणि त्याला विचारू लागले. तोही आपल्या गुरु आणि भावांशी बोलू लागला. त्यांच्याशी बोलणाऱ्या सर्व शिष्यांना तो पूर्वीसारखा उद्दाम आणि बोलका वाटला नाही. प्रत्येक शब्द अतिशय गोड आणि काळजीपूर्वक बाहेर पडत होते. इतर शिष्यांशी तो थोडा वेळ बोलून गुरुकडे गेला. त्याने गुरुच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला, गुरुवर्य, मी अजून गप्प आहे का? माझा संकल्प अजून चालू आहे का? गुरूंनी काही वेळ शिष्यांच्या डोळ्यात लक्षपूर्वक पाहिले आणि म्हणाले, हो, तू अजूनही गप्प आहेस. तुझ्या तोंडून एकही शब्द निघत नाही आणि तुझा संकल्प अजूनही टिकून आहे. शिष्य म्हणाला, गुरुवर, मी हा आश्रम सोडले तेव्हा मी तोंडाने गप्प बसलो होतो, पण मी माझ्या अनेक प्रकारचे आवाज येत होते. पण मला खूप प्रश्न होते आणि ते बंद होत नव्हते. म्हणून मी जंगलात खोलवर गेलो. मला वाटले की मला तेथे शांतता मिळेल आणि माझ्या मनातील बडबड कमी होईल. पण मी जितका एकांतात गेलो तितकाच माझ्या आतला आवाज हा मोठा होत गेला. मला आतून जुने आवाज ऐकू येऊ लागले. पण मला कळले की मी किती चुकीचा होतो. तेव्हा माझ्या कुटुंबातील सदस्यांना, सहशिक्षकांना वाईट बोललो. मला त्यावेळी खूप वाईट वाटले की मी बरोबर आहे. जेव्हा मी गुरु बंधूची निंदा करायचं, चेष्टा करायचो, तेव्हा मला वाटायचं मी त्यांच्यापेक्षा खूप चांगला आहे आणि मी बरोबर करतोय. पण मला त्या दिवशी पहिल्यांदा असं वाटलं की मी खूप चुकीचा आहे. ज्यावेळी ह्या तक्रारी माझ्या अंतर्मनात चालू होत्या, पण हळूहळू हा सगळा आवाज माझ्यामधून निघून गेला. आता मी आतून मौन झालो आहे. त्या घनदाट जंगलात बाहेरून बोलायला कोणीच नव्हतं आणि आतूनला आवाज हा उरलाच नव्हता. मला त्या दिवशी पहिल्यांदा मौन होण्याचा खरा अर्थ समजला. आजूबाजूला खूप शांतता होती, पण तरीही काही आवाज मला द्यायचे, पण मला ते ऐकू येत नव्हते. मला हे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात. वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांची किलबिलाट, वाहत्या पाण्याचा आवाज, भोवऱ्याचे गुंजन. मी पहिल्यांदा पूर्णपणे जाणीवतेने ऐकले. माझ्या आजूबाजूला एवढी शांतता मला कधीच वाटली नाही. सर्व काही इतकं शांत का आहे? काय झालं? पण मी आढावढा करूनही शांतता भंग पावली नाही. सर्व काही पहिल्यासारखं शांतता होती. बाहेरही आणि आतही. माझ्या गुरुबंधनाशी बोललो आणि मी तुमच्याशीही बोलत आहे आणि मी चालतो आहे. मी सर्व काही पाहतो आहे. पण मी आता एकटा शांत आहे. गर्दीत असतानाही मी एकटा एकांतात आहे. मी हा जो शोर करतो तो मला एकांतातच वाटतोय आणि आता सर्व काही जे दिसत आहे, सर्व काही जे मला ऐकू येत आहे,
तेव्हा गुरुवर्य म्हणाले, जोपर्यंत आपण बाहेरून बोलत राहतो तोपर्यंत आतमध्ये शांतताच असते. या जगातील सर्व वाईट गोष्टी आपल्या बोलण्यातूनच उद्भवतात. आपल्याला गप्प बसायचं नाही. आपल्याला गरजेपेक्षा जास्त बोलतो. आपल्याला समोरच्याचे ऐकायचेच नसते. आपल्या क्षमताही आपल्याला समोरच्याला दाखवायच्या असतात. आपण त्याला हाच जीवनाचा उद्देश उठतो. आपली सर्व शक्ती ही व्यर्थ बोलण्यात वाया जाते. अशा सर्व नवरा बायकोचे आयुष्य दुःखाने भरलेले असते, जे नेहमी एकमेकांशी वाद घालण्यात व्यस्त असतात. एकमेकांना कधी ऐकायचे नाही, समजून घ्यायचे नाही. ते कधीच गप्प राहायला शिकले नाहीत, कारण गप्प राहिल्याने त्यांना लहान वाटतं. जगातील सर्व युद्धे कारण आपले बोलणे आहे. म्हणून आपण जेवढे आवश्यक आहे तेवढेच बोलले पाहिजे, कारण निरर्थक बोलणे म्हणजे पुढच्याला वाया घालवणे आहे. बोलणे आपल्याला कधी अंतर्मुख होऊ देत नाही, कारण ती आपल्याला बाहेर काढत राहतं. आणि बाहेर आहे तर काय, जगाशिवाय. जर आपण आपल्या अंतर्मनाकडे आपण वळलोच नाही तर ते तोंड बंद ठेवले पाहिजे. म्हणून जे सर्व ज्ञानी झाले त्यांनी एकांतात धावले, जेणेकरून त्यांना जास्त बोलण्याची गरज वाटत नाही, जास्त ऐकण्याची गरज नाही. ते एकटे असतात आणि शांत असतात. पण कोणाला हवे असेल तर या जगात राहूनही तो एकांतातही राहू शकतो. पण यासाठी त्यांनी आपली ऊर्जा वाचवली पाहिजे. जिथे शब्द निरर्थक शब्दात वाया घालवले जातात. तर बघा, या कथेचा तुम्हाला कसा धडा मिळाला आहे, कसा जो आपण जे व्यर्थ बोलतो त्याने तुमची जी ऊर्जा नष्ट होते, जास्त बोलण्याने काय आपले नुकसान होऊ शकते, आपल्याला बाहेरून झोपून उठून ठेवते आणि त्यांना स्वतःचा प्रवास करायचा असतो. त्यांनी आपले तोंड नेहमी बंद ठेवले पाहिजे. त्यामुळे आपले कोणतेही नुकसान होत नाही. आणि अंतर्मनात डोकावल्याच्या नंतर आपल्याला योग्य तो निर्णय घेता येतो. योग्य ती क्षमता जी आपल्या आहे त्याची आपल्याला जाणीव होते. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये काय शिकला आहात हेही मला नक्की सांगा. आणि हो, कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.